तक्रारी असतात त्या आम्ही कार्यालयातच असतो. पण बऱ्याच वेळा सर्व नागरिकांनाही आमच्या कार्यालयात येणं शक्य होत नाही. त्यामुळं आता टप्प्याटप्प्यानं महिन्यातून एकदा किंवा 2 दिवस आम्हाला शक्य होईल. आमचा जो सोमवार किंवा गुरुवारचा जो दिवस आहे, शक्यतो गुरुवारीच आम्हाला जमत आहे, कारण सोमवारी बरेच बैठक वगैरे पण असतात. गुरुवारच्या दिवशी आम्ही शक्यतो टप्प्याटप्प्यानं ज्या ठिकाणी आपले विशेषतः गावठाणमधले जे झोन आहेत ते प्राधान्याने आधी करून नंतर बाहेरची सुद्धा जे झोनचे कार्यालय आहे त्या ठिकाणी मुद्दा हेच आहे की लोकांपर्यंत इथे ज्या अडचणी आहेत त्या आमच्या समजून घेणं आणि आमची जी यंत्रणा आहे त्यात थोड्याशा पाण्याच्या अडचणी आहेत, काही कचऱ्याच्या अडचणी आहेत, ते समजून घेऊन बाबा डायरेक्ट त्यांना लोकांच्या अडचणी ऐकणं आणि काय आमच्या यंत्रणेला सुद्धा काय अडचणी आहेत दोन्ही बाजूंच्या अडचणी त्या समजून घेणे हा उद्देश आहे. पूर्ण आमचे छोटी पण या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं लोकांच्या आता अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी आपली काय आव्हान कराल लोकांना? साधारणतः आम्ही आमचं जे ॲप पण आहे माय सोलापूर ॲप आहे त्याच्यामध्ये आम्ही डेली मी स्वतः मॉनिटर करत असतो. त्याच्यावरती आम्ही प्रत्येकाला 24 तास 48 तासांनी त्यांना रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे. समजा त्या ॲपमधून दिलेल्या उत्तराला पण तुम्ही सॅटिस्फाय नसाल तर तुम्ही ते वरच्या अधिकाऱ्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तुम्ही रेज करू शकता. आणि समजा ज्या ठिकाणी फिजिकली असतो प्रत्येकाला फिजिकली शक्य होत नाही तर मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी त्या आमच्या ॲपचा वापर करावा. काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये ते इमिजिएटली करता येऊ शकतात. काही गोष्टी जिथं निधी वगैरे लागतो त्या ठिकाणी वेळ लागू शकतो. फक्त आमच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सूचना दिली की जर समजा आपल्याला एक्स्ट्रा निधी लागत असेल तर त्यांनी तसं त्यांच्या उत्तरात नमूद करावं की बाबा ही पाईपलाईन ह्याला दुसरी वेळ लागणार आहे, आम्ही इस्टिमेट पाठवलेलं आहे. जास्त तक्रारी कुठल्याच? प्रामुख्याने आमच्याकडं पाण्याची घाण पाणी असेल, पाणी कमी दाबावानं येणं आणि कचरा आणि ड्रेनेजचं प्रामुख्यानं सगळ्यात जास्त मेजर तक्रार लोकांची येते आणि थोडंफार अतिक्रमणचं आहे. सर समस्या सांगितलं किती दिवसात तुम्ही म्हणजे नागरिकांना सांगता की हे समस्या सुटेल? साधारणतः आपण जे ॲपवर दिलेलं आहे पाणी आणि ड्रेनेजची समस्या आहे ते आम्ही जे ऑनलाईन ॲपवर जे दिलेलं आहे ते 48 तासात त्यानं जाऊन रिप्लाय देणं अपेक्षित आहे. काही जण उशीर होते तर त्याचं डेली मॉनिटरिंग आमच्याकडून होतं आहे. आणि इतर जे कंप्लेंट्स आहेत त्यांना 7 दिवसाचा वेळ आहे. पाणी, कचरा आणि ड्रेनेज त्यांना 48 तासाचा वेळ दिला. 48 तासानं जाऊन त्याचं फोटो अपलोड करून त्यांना लोकांचं काय हे आहे ते अपेक्षित केलं तर जास्तीत जास्त लोकांनी आमच्या ॲपचा वापर करावा. प्रत्येकानं काही मला माहिती प्रत्येकाला काही कार्यालयात किंवा झोन येणं शक्य होत नाही. प्रत्येकाचा कामधंदा असतो, त्यांचं आर्थिक नुकसान पण होत असतं. त्यामुळे आपलं ॲप आहे आम्ही सगळे त्यात पाहत आहोत. तर ते तुम्ही प्रत्येकाने ॲप यूज करा. आपलं समजा समाधान नाही झालं खालच्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एस्केलेट करणं, इंग्लिश म्हणजे त्याला एस्केलेट करण्याचं आपण त्याला म्हणतो. तर ते वरिष्ठ कार्यालयाकडे समजा असमाधानी असल्यास तर आपल्याला वरती पण ते रेज करता येईल. ठीक आहे, धन्यवाद.